काय नाटकं चालली आहेत तुझी? हा, कोण आहेस? कोण तू? नाव काय तुझं? पूर्ण नाव काय तुझं? अरे बोल ना, काय नाव काय तुझं? केदार, फक्त केदार. पुढे बाबाचं नाव, आडनाव असतं ना, पुढे पण असतं ना, नाहीये? अरे अनाथ, तुला काय वाटलं तू इथे येशील, काहीतरी एक स्टोरी बनवशील आणि आम्ही सगळे मूर्ख आहोत लगेच तुझ्यावर विश्वास ठेवू? हा, तुला कोणी पाठवलंय इथे मला व्यवस्थित माहिती आहे. तारिणीने पाठवलंय याला. तिला जमलं नाही ना आमचं लग्न मोडायला, आता अख्खी फॅमिली तोडायला निघाली ती. आणि आले प्यादत तन 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 करत. युवराज खंडेकर असताना ते पॉसिबल नाही, लक्षात ठेव. तुझी लायकी आहे का रे? तुझ्यासारख्या रस्त्यावरच्या माणसांना ना आम्ही आमच्या दारात सुद्धा उभं करत नाही. तुला घरात घेतलंय, नशीब समज. जा जाऊन एकदा स्टाफ बघ आमचा. तुझ्यापेक्षा जास्त चांगल्या फॅमिलीतनं बिलॉंग करतात ते. आणि आजच कसा आला बरोबर इथे? तुला कसं माहित? आजच प्रॉपर्टीचे पेपर साइन करणार होते, तुला कसं माहित रे? काय 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 प्लॅन काय तुझा? तुझ्या याच्यासारख्यानं मी बरोबर ओळखतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ही तुझ्यासारखी माणसं आहेत ना, आधी आपल्या बापाच्या वयाच्या श्रीमंत माणसाशी मैत्री करायची, नंतर हळूहळू हळूहळू त्याच्या फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं, आणि मग नंतर जाऊन एका पॉइंटला त्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात करायची. बरोबर आहे ना? हाच आहे ना प्लॅन तुझा? हा, काय पाहिजे तुला? आमची प्रॉपर्टी, आमचा पैसा पाहिजे तुला? त्यासाठी तू म्हणतोस की दयानंद खांडेकर माझा बाप आहे. बाप आहे तुझा? काय प्रूफ आहे? काय प्रूफ काय? हा, ती कोणती? काय नाव तिचं? देवकी ती असेल ना तुझी आई. अरे पण दयानंद खांडेकर तुझा बाप आहे याच्यासाठी काय काय पुरावा काय तुझ्याकडे? आम्हाला काय माहित तुझी आई कुठे कुठे गेली होती ते शेण खायला? युवराज, माझ्याच घरात येऊन मला हात लावायची हिंमत कशी झाली तुझे? माझ्या आईबद्दल बोलायची हिंमत कशी झाली तुझे? माझ्या आईबद्दल एक शब्द जरी वाईट बोललास ना तर जबडा कोण घातात जाईल. केदार, केदार भाऊ आहे तो माझा. आणि मी बस झाला तुझा तमाशा. अरे बघितली सगळी नाटकं. हे बघ, तू किती काही म्हणालास ना तरी माझ्या नवऱ्याचा तुझ्याशी काहीही संबंध नाहीये. मला माहितीये ना हे सगळे नाटक का चाललेत ते. आमच्या या खांडेकरांच्या प्रॉपर्टी मध्ये मला नकोय तुमची प्रॉपर्टी. मी ते फक्त माझ्या आईवर झालेल्या अन्यायाचा जाब विचारायला आलो होतो. तुमच्या घरातलं पाणी सुद्धा नकोय मला. आणि मिस्टर दयानंद खांडेकर, इथून पुढे माझ्या नावाच्या समोर तुमचं नाव कधीच लावायचं नाही. मी अनाथ म्हणून जगेल पण तुमचं नाव कधीच लावणार नाही. माझ्यासाठी माझा बाप कधीच मेलाय. इथून पुढे माझ्या समोर यायचं नाही. हा, मी काय करेन माझा भरोसा नाही. नाहीतर जीव गेला असता तुझा. युवराज खांडेकरच्या हातात तुझा जीव गेला असता.